नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करणाऱ्या सर्व महिलांसाठी एक खुशखबर आहे आणि ती म्हणजे मित्रांनो आता या योजनेअंतर्गत जेवढ्या पण महिलांनी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज हे केले आहेत त्या सर्व महिलांचे अर्ज हे एक एक करून मंजूर होण्यास सुरुवात झाली आहे। तसेच बऱ्याचशा महिलांचे अर्ज हे रिजेक्ट सुद्धा झालेले आहेत आणि काही महिलांचे अर्ज हे पेंडिंग मध्ये दाखवत आहेत। तर आता या ठिकाणी कोणत्या महिलांचे अर्ज हे मंजूर झालेले आहेत तसेच कोणत्या महिलांचे अर्ज हे या ठिकाणी रिजेक्ट झाले आहेत म्हणजेच कोणत्या महिलांचे अर्ज या ठिकाणी अपात्र झाले आहेत आणि आता कोणत्या महिलांचे अर्ज या ठिकाणी पेंडिंग दाखवत आहेत याविषयीच या ठिकाणी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया आणि कोणत्या महिलांचे अर्ज हे मंजूर झाले आहेत आणि कोणत्या महिलांचे अर्ज हे रिजेक्ट झालेत तसेच कोणत्या महिलांचे अर्ज अजून पेंडिंग दाखवत आहेत याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया। तर मित्रांनो या ठिकाणी कालपासून महिलांचे अर्ज हे मंजूर होण्यास सुरुवात झालेली आहे। तुम्ही ज्या ठिकाणाहून ऑनलाईन अर्ज हे भरलेले असतील त्या मोबाईल मध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे की तुमचा अर्ज हा मंजूर झाला आहे की रिजेक्ट झाला आहे। तर बरेचशा महिलांचे अर्ज या योजनेअंतर्गत आता मंजूर होण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो। तर कोणत्या महिलांचे अर्ज नेमके या ठिकाणी मंजूर झालेले आहेत तर मित्रांनो ज्या महिलांनी या योजनेअंतर्गत नारी शक्ती दूत या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे आपला अर्ज हा व्यवस्थितपणे भरलेला असेल म्हणजेच त्यांच्या आधार कार्डवरती जे नाव आहे तसेच त्यांनी नाव त्या ठिकाणी घेतलेले असेल तसेच त्यांच्या आधार कार्डवरचा पत्ता सुद्धा त्यांनी व्यवस्थितपणे भरलेला असेल तसेच त्यांनी बँक डिटेल सुद्धा आपली व्यवस्थितपणे भरलेली असेल तसेच सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्या महिलांनी आपले कागदपत्र या ठिकाणी व्यवस्थितरित्या हे अपलोड केलेले असतील आणि ते स्पष्टपणे त्यांना वाचता येत असेल तर अशा सर्व महिलांचे अर्ज आता या ठिकाणी एक एक करून मंजूर होण्यास सुरुवात झालेली आहे। आणि तुम्ही सुद्धा जर ही सर्व माहिती व्यवस्थितपणे भरलेली असेल तर निश्चितपणे आज किंवा उद्यामध्ये तुमचा अर्ज या ठिकाणी मंजूर होईल। तसेच मित्रांनो ज्याप्रमाणे आता या ठिकाणी काही महिलांचे अर्ज हे मंजूर झाले आहेत त्याचप्रमाणे बऱ्याचशा महिलांचे अर्ज या ठिकाणी रिजेक्ट सुद्धा झालेले आहेत म्हणजेच अपात्र सुद्धा झालेले आहेत। तर कोणत्या महिलांचे अर्ज हे अपात्र झालेत तर मित्रांनो या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरत असताना ज्या महिलांकडून या ठिकाणी चुकीची माहिती भरली गेली असेल म्हणजेच या ठिकाणी चुकीचे बँक अकाउंट दिले गेले असेल किंवा नावामध्ये या ठिकाणी काही चूक झाली असेल तसेच कागदपत्रे अपलोड करताना ज्या महिलांनी या ठिकाणी आधार कार्डची एकच बाजू अपलोड केली असेल तसेच रेशन कार्डची एकच बाजू अपलोड केली असेल किंवा या ठिकाणी मतदान कार्डची एकच बाजू अपलोड केली असेल किंवा हमीपत्र या ठिकाणी अपलोड केले नसेल किंवा आपला फोटो या ठिकाणी व्यवस्थितपणे घेतलेला नसेल तर अशा महिलांचे अर्ज या ठिकाणी अपात्र झालेले आहेत, रिजेक्ट झालेले आहेत। तरी सुद्धा त्यांनी घाबरायचे कारण नाहीये। त्यांना पुन्हा या ठिकाणी या योजनेअंतर्गत दुरुस्ती करून आपला अर्ज पुन्हा सबमिट करता येणार आहे। त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज आता या ठिकाणी रिजेक्ट झाले असतील त्यांनी पुन्हा या ठिकाणी या योजनेअंतर्गत आपला अर्ज हा भरून द्यायचा आहे। व्यवस्थित जी काही तुम्ही चूक केली असेल ती चूक दुरुस्त करून तुम्ही पुन्हा तुमचा अर्ज या ठिकाणी सबमिट करायचा आहे। त्याच्यानंतर पुढे तुमचा अर्ज हा निश्चितपणे मंजूर होणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो आता बऱ्याचशा महिलांचे अर्ज अजून सुद्धा या ठिकाणी पेंडिंग मध्ये दाखवत आहेत। तर या ठिकाणी पेंडिंग का दाखवत आहेत तर मित्रांनो याचा अर्थ असा आहे की ज्या महिलांचे अर्ज अजून सुद्धा या नारी शक्ती दूत ॲप्लिकेशन मध्ये पेंडिंग मध्ये दाखवत आहेत तर अशा महिलांचे अर्ज अजून चेक होणे हे बाकी आहे। त्यामुळे या ठिकाणी त्यांचे अर्ज हे पेंडिंग मध्ये दाखवत आहेत। ज्यावेळी तुमचा अर्ज हा चेक होईल पूर्णपणे तपासला जाईल त्याच्यानंतर तुमचा अर्ज हा मंजूर किंवा नामंजूर केला जाणार आहे। तर तुमची सर्व माहिती या ठिकाणी व्यवस्थितपणे भरलेली असेल तर निश्चितच तुमचा अर्ज या ठिकाणी मंजूर होईल। परंतु जर तुम्ही काही चूक केली असेल म्हणजेच कागदपत्र अपलोड करते वेळेस किंवा नावाच्या स्पेलिंग मध्ये तर अशा वेळेस तुमचा अर्ज हा रिजेक्ट होऊ शकतो। पण रिजेक्ट झाल्यानंतर पुन्हा तुम्ही ती दुरुस्ती करून या ठिकाणी अर्ज हा सबमिट करू शकता। त्यामुळे कुठल्याही प्रकारचे टेन्शन तुम्हाला या ठिकाणी घेण्याची आवश्यकता नाहीये। तर अशा पद्धतीने मित्रांनो आता कालपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज हे महिलांचे मंजूर होण्यास सुरुवात झाली आहे।